नमस्कार. आजची तारीख आहे 15 जुलै 2025 आणि एक खूप महत्वाची आनंदाची बातमी आहे. अगदी. भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत. हो, ॲक्सियम 4 म्हणजे AX4 या मोहिमेनंतर त्यांचं हे यशस्वी पुनरागमन झालंय. ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ISS वर 18 दिवस होते. बरोबर. आणि हे 18 दिवस खूप कामाचे ठरलेत. आज आपण जरा याच मोहिमेबद्दल बोलूया. शुभांशु शुक्ला यांचा अनुभव, त्यांनी तिथे काय काय केलं, यातून काय मिळालं, याचा एक आढावा घेऊ. नक्कीच, कारण हे फक्त त्यांचं परत येणं नाहीये, तर भारताच्या अंतराळ कार्यक्रमासाठी पण हे खूप महत्वाचं नाही का? अगदी. तर मोहीम सुरू झाली होती 25 जूनला आणि आज 15 जुलैला ते परत आलेत. म्हणजे जवळपास 3 आठवडे अंतराळात. आणि ISS वर त्यांचं मुख्य काम काय होतं? मी ऐकलंय की त्यांनी बरेच प्रयोग केले तिथे. हो, खूप प्रयोग केले. म्हणजे आकडाच सांगायचा तर 60हून अधिक वैज्ञानिक प्रयोग त्यांनी हाताळले. 60? बापरे. हो, आणि यातला मोठा भाग होता सूक्ष्म गुरुत्वाकर्षण म्हणजे मायक्रोग्रॅव्हिटी मध्ये मानवी शरीरावर काय परिणाम होतात याचा अभ्यास. अच्छा, म्हणजे जसं स्नायू कमजोर होणं किंवा हाडांची झीज वगैरे. बरोबर. स्नायूंची झीज, हाडांची घनता कमी होणं, आपली रोगप्रतिकारशक्ती कशी बदलते, या सगळ्याचा अभ्यास. शिवाय काही जैववैज्ञानिक आणि चक्क कृषी संशोधन सुद्धा. काय सांगताय? कृषी संशोधन अंतराळात? हे जरा नवीन वाटतंय. म्हणजे काय नेमकं? कल्पना करा की भविष्यात आपल्याला चंद्रावर किंवा मंगळावर वस्ती करायची आहे किंवा अगदी दीर्घकाळ अंतराळात राहायचंय. हो. तर तिथेच आपल्याला अन्न पिकवता आलं पाहिजे ना. मग त्यासाठी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात बियाणं कसं उगवतं, रोपांची वाढ कशी होते, याचा अभ्यास. अच्छा, म्हणजे भविष्याचा विचार करून केलेलं संशोधन आहे. खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि याचे फायदे अप्रत्यक्षपणे पृथ्वीवरच्या शेतीलाही होऊ शकतात. बरोबर. आणि हे सगळं 60 प्रयोग फक्त 18 दिवसांत, म्हणजे कामाचा वेग प्रचंड असणार. नक्कीच. आता त्यांच्या परतीच्या प्रवासाबद्दल बोलायचं तर. हो, तो कसा झाला? कुठलं यान वापरलं? परतीसाठी स्पेसएक्स कंपनीचं ड्रॅगन यान होतं. त्याचं नाव ग्रेस असं ठेवलेलं आहे. ओके. आणि आज म्हणजे भारतीय वेळेनुसार दुपारी साधारण 3:02 पॅसिफिक महासागरात त्याचं यशस्वी स्प्लॅशडाऊन झालं. म्हणजे यान समुद्रात उतरलं, सॅनडिएगोजवळ. उत्तम. म्हणजे सगळं ठरल्याप्रमाणे झालं. हो, अगदी योजनेनुसार. आणि त्यांच्यासोबत आणखीही अंतराळवीर होते ना? ही एक आंतरराष्ट्रीय मोहीम होती? अगदी. अमेरिकेच्या पेगी मिडसन होत्या, त्या कमांडर होत्या मोहिमेच्या. खूप अनुभवी आहेत त्या. मग पोलंडचे स्लावो सुजनान्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू असे 4 जण होते. आंतरराष्ट्रीय सहकार्य पण महत्वाचं आहे यात. आता ते पृथ्वीवर आलेत, तर पुढची प्रक्रिया काय असेल? म्हणजे ते लगेच आपल्या नेहमीच्या आयुष्यात परततील? नाही, लगेच नाही. कारण इतके दिवस शून्य गुरुत्वाकर्षणात राहिल्यावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची सवय शरीराला म्हणजे जुळवून घ्यायला लागते. अच्छा. त्यामुळे आता त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या होतील आणि महत्वाचं म्हणजे पुढचे 7 दिवस ते आयसोलेशनमध्ये राहतील, म्हणजे विलगीकरणात. आयसोलेशन म्हणजे जसं आपण कोविडमध्ये ऐकलं होतं तसं, की काही वेगळा उद्देश आहे याचा? उद्देश थोडा वेगळा आहे. कोविडसारखं संसर्ग टाळण्यासाठी नाही, तर अंतराळात राहिल्यामुळे शरीरात जे सूक्ष्म बदल झालेले असतात ना, ओके. म्हणजे रोगप्रतिकार शक्ती असेल किंवा शरीरातल्या द्रवांचं संतुलन असेल, अशा अनेक गोष्टी, तर या काळात डॉक्टर्स याच बदलांचं अगदी बारकाईने निरीक्षण करतील. अच्छा, म्हणजे शरीर पृथ्वीच्या वातावरणाशी कसं जुळवून घेतंय हे बघण्यासाठी. अगदी. आणि ही माहिती केवळ त्यांच्या आरोग्यासाठी नाही, तर भविष्यातल्या आपल्या मानवी मोहिमांसाठी पण खूप खूप महत्वाची आहे. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारे संशोधनाचाच भाग आहे, म्हणायला हरकत नाही. बरोबर. भारतासाठी या मोहिमेचं महत्त्व काय आहे? आपण राकेश शर्मा यांचं नाव घेतो 1984 पासून. आता शुभांशु शुक्ला. हो, राकेश शर्मा हे सोव्हिएत युनियनच्या मदतीने गेले होते. शुभांशु शुक्ला हे व्यावसायिक मोहिमेतून जाणारे पहिले भारतीय ठरले आहेत. पण याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपली गगनयान मोहीम. बरोबर, जी आता ISROची मोठी महत्वाकांक्षी योजना आहे. अगदी. गगनयानमधून आपण स्वतःच्या यानातून भारतीय अंतराळवीरांना पाठवणार आहोत. तर शुभांशु शुक्ला यांचा हा जो प्रत्यक्ष अनुभव आहे, सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात राहण्याचा, तिथे काम करण्याचा, परत आल्यावर शरीरावर काय परिणाम होतात याचा, ही सगळी माहिती, हा सगळा डेटा गगनयानच्या तयारीसाठी, आपल्या अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी, त्यांच्या सुरक्षा प्रणाली डिझाईन करण्यासाठी म्हणजे अनमोल आहे.
खरंय, म्हणजे फक्त तांत्रिक गोष्टी नाही तर प्रत्यक्ष मानवी अनुभवातून मिळणारं हे ज्ञान आहे, हे गगनयानचा पाया आणखी मजबूत करेल. निश्चितच. कारण अंतराळात साधी वाटणारी गोष्ट पण वेगळी असते. उपकरणं चालवणं, दैनंदिन कामं करणं, सगळं काही सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात वेगळं असतं. तर शुक्लांनी मिळवलेला अनुभव आणि डेटा इस्रोसाठी खूप मोलाचा ठरेल. ही मोहीम म्हणजे भारताच्या अंतराळ प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. एकंदरीत शुभांशु शुक्ला यांची ही मोहीम अनेक बाजूनी यशस्वी ठरली म्हणायची. त्यांनी केवळ ISS वर काम पूर्ण केलं नाही, तर भविष्यातल्या आपल्या मोहिमांसाठी खूप मोलाची माहिती पण आणली आहे. अगदी. पण जाता जाता एक विचार मनात येतोय काय? की हे जे संशोधन झालं, विशेषतः जैववैज्ञानिक आणि कृषी संशोधन, जे त्यांनी सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात केलं, त्याचे काही थेट परिणाम आपल्याला पृथ्वीवर बघायला मिळू शकतील का? म्हणजे अंतराळात तयार झालेलं एखादं बियाणं किंवा तंत्रज्ञान पृथ्वीवरच्या शेतीसाठी उपयोगी ठरेल, किंवा शरीरावरच्या परिणामांच्या अभ्यासातून पृथ्वीवरच्या काही आजारांवर नवीन उपाय सापडतील? खूप चांगला प्रश्न आहे. शक्यता नक्कीच आहे. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे असं वाटतं.